नमस्कार, मी रामेश्वर जामगे विषय चर्चेतला या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पाहायला गेली, महाराष्ट्राची परंपरा पाहायला गेलं तर महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे आणि त्या संत परंपरेमधलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे त्या संत परंपरेने आपल्याला महाराष्ट्राला एक देणगी दिली, ती म्हणजे दिंडी परंपरेची। आणि ही दिंडी परंपरा तुकोबा ज्ञानोबांपासून त्यानंतर अनेक लोकांनी या दिंडी परंपरेला चालू ठेवलं आणि आता नांदेड शहरामध्ये कशी दिंडी आली, जे श्री क्षेत्र फळाजी श्री संत मोतीराम महाराज यांचं समाधी स्थान आहे त्या ठिकाणाहून श्री क्षेत्र माहूरगड इथपर्यंत ही दिंडी जाते आणि ती दिंडीचे चालक सध्या हरिभक्त परायण आदिनाथ महाराज पौळ आहेत, ते सध्या त्या दिंडीचं चालक आहेत। आणि त्या दिंडीची सुरुवात ही ज्ञानोबा माऊली फळेकर यांनी सुरुवात केली होती आणि त्या दिंडीला जवळपास 21 वर्ष होत आले आणि ती दिंडी परंपरा आजही चालू आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ही दिंडी परंपरा चालू कशी झाली, ह्या दिंडी परंपरेचं महत्व काय आणि कुठून कुठपर्यंत जाते आणि या मधल्या प्रवासाच्या दरम्यान काय काय घडामोडी घडतात। कारण आपण आजपर्यंत आळंदीला आणि पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या पाहिल्यात, पण या दिंडीमध्ये काय वेगळेपण असतं आणि माहूरला ही दिंडी काढण्यामागचं हे गोष्ट काय आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आदिनाथ महाराज आणि कृष्ण महाराज आहेत, तुमच्या दोघांचं हे विषय चर्चेतल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। तर मला सुरुवातीला हे सांगा की या दिंडीची सुरुवात कशी झाली आणि कधीपासून ही दिंडी चालू झाली? तर प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा पायी दिंडी सोहळा, या दिंडीचा प्रस्थान वगैरे माऊली महाराजांनी इसवी सन 2003 मध्ये केलेला आहे। तर हा प्रस्थानाचा जेव्हा प्रस्थान फळा ते माहूरला होतं, हा पायी दिंडी सोहळा पालम या मोतीराम महाराजांच्या जन्मभूमीमधून जवळा देशमुख या ठिकाणी येतो आणि जवळा देशमुख ते नांदेड हा प्रवास आज राजूबाई यांचे जे वंशज आहेत मोतीराम महाराजांचे, यांच्या ठिकाणी हा
पायी दिंडी सोहळ्याचा मुक्काम आहे आणि जे काही लोक आहेत त्यांचा खूप गोड असं नियोजन या भराडिया यांनी केलेलं आहे. ही दिंडी जी आहे ती 21 वर्षापूर्वी चालू केली. तर दिंडी मधले दैनंदिन कार्यक्रम काय असतात, म्हणजे दिनचर्या कशी असते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? सकाळी दररोज काकडा होतो आणि काकडा झाल्यानंतर ज्ञानोबा माऊली या गजरामध्ये सर्व वारकरी प्रस्थान करतात आणि लगेच ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी भजन वगैरे, गवळणी वगैरे यांचा कार्यक्रम होतात आणि पुढे प्रस्थान करत असताना खूप गोड असं नियोजन वगैरे बरेच लोक श्रद्धापूर्वक करतात. दिंडी मार्गामध्ये मुक्काम किती असतात आणि फळा ते माहूर या ठिकाणावर पोहोचेपर्यंत किती दिवस लागतात? 10 दिवस मुक्काम असतो. 10 दिवसाच्या मुक्कामामध्ये खूप श्रद्धेने लोक पायी दिंडीमध्ये खूप नाम ज्ञानोबा या गजरामध्ये चालतात. माहूर येथे पोहोचल्यानंतर जे काही दिवस तिथं राहतात तर त्या ठिकाणी काय असतं? माहूर मध्ये माहूर मध्ये गेल्यानंतर दत्तात्रय महाप्रभूंच्या दरबारामध्ये गेल्यानंतर कीर्तन, गवळणी वगैरे यांचा आम्ही कार्यक्रम घेतो आणि खूप सुंदर असं तिथं पण नियोजन बरेच लोक करतात. ही जी दिंडी चालू केली फळा ते माहूर, या मागचं कारण काय आणि आध्यात्मिक कारण काय असतं की फळ्यापासून माहूर पर्यंत दिंडी? लोकांच्या मनामध्ये जर आपण संसार करत असताना बरेच लोक वाम मार्गाला जातात, बरेच लोक व्यसनी होतात. त्यांना वाम मार्गाला न जाता या परमार्थ साधनेमध्ये प्रस्थान करण्यासाठी या आमच्या माऊली महाराजांनी ही दिंडी सोहळा प्रारंभ केलेला आहे. आणि आता शेवटचा प्रश्न असा आहे की या दिंडीमध्ये किती भक्त किंवा वारकरी म्हणतात ते सामील असतात? बरेच लोक सामील असतात. अनेक गावून खेड्यापाड्यातील लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. ही दिंडी सोहळा जो आहे तो 21 वर्षापूर्वी ज्ञानोबा माऊली फळेकर यांनी चालू केला आणि ते 21 वर्षापासूनची परंपरा त्यांचे शिष्यमंडळी असतील, त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र आदिनाथ महाराज कोळ ही परंपरा चालू ठेवत आहे. 21 वर्षापासून एखादी गोष्ट किंवा त्याला काय म्हणतात, एखादी सुरुवात करणं सोपी असते, पण ती सुरुवात पुढे चालवणं, ती परंपरा पुढे सतत चालू ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि ती गोष्ट किंवा ते माऊली महाराजांनी रोवलेला जो बीज होतं दिंडी स्वरूपातलं, त्या बीजाचं वटवृक्ष करण्याचं काम ते त्यांचे शिष्यमंडळी करत असतात. या व्हिडिओ सोबतच मी या ठिकाणी जे त्यांचा हरिपाठ होत असतो, त्यांचा काकडा होत असतो आणि त्या दिंडी मार्गावरल्या ज्या क्लिप्स असतात त्याही ऍड करेल. हा सोहळा जो आहे तो आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. दिंडी परंपरेला खूप मोठं स्थान आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ कला, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातले तर विषय चर्चेतला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.